हॅलो 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 दोन हॅलो 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 मैदान नंबर 2 वरती सुरू असलेला सामना संगमनेर वर्सेस पंचवटी क्रिकेट क्लब नाशिक दरम्यान. पंचवटी क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आधी उचित असा निर्णय म्हणावा लागेल तो पंचवटीचा, कारण पहिल्या षटकामध्ये अतिशय कमी धावसंख्येची 2 गडी या ठिकाणी तंबूत परतवले आहे आणि सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न अमोल पाठक यांचा संगमनेर संघ पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पॅव्हलियनच्या दिशेने वळताना हलकीसा ढकलण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाजाने. बघा या ठिकाणी धावबाद करण्याचा प्रयत्न आहे आणि वाईट चेंडू. सीडीएस नाशिक कर्णधार येते सीडीएस कर्णधार आणि नंदुरबार कर्णधार माडा नंदुरबारचे कॅप्टन आणि सीडीएस नाशिकचे कॅप्टन समालोचन कक्षामध्ये यायचं नाणेफेक करण्यासाठी. आम्हाला वाटलं दोन्ही कॅप्टन बोल. कृपया दोन्ही संघांना एक सूचना आहे, सर्व संघाच्या खेळाडूंचे कॉन्टॅक्ट नंबर लिस्ट वाईज घेऊन यायचे आहेत. या ठिकाणी बादचे अपील केलंय भाऊ पंचानं, कुठलाही दबाव नाही. बघूया पंच काय या ठिकाणी निर्णय देत आहेत. धावपळीमध्ये 2 धावसंख्या या ठिकाणी घेतलेली आहे. लिस्ट द्यायची तिसऱ्या षटकी प्रगती पथावरती सुंदर मारलेला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अमोल पाठक सरांनी मात्र एक दुसरी घेत आहे की नाही, एकच धावेवरती समाधान आणि एक डावीच्या मदतीनं पुन्हा धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 19, 20 धावसंख्या माफ करा. अतिशय समजदारीचे क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज, कारण सर्कल मध्या अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या षटकांमध्ये 2 या ठिकाणी महत्त्वपूर्ण गडी गमावले आहेत संगमनेर संघाने. त्यामुळे यापुढे आपली विकेट किती महत्त्वाची याकडे जास्त कल दोन्ही फलंदाजांचा आणि चांगली या ठिकाणी भागीदारी करण्याचा प्रयत्न करतायत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये धावसंख्या ती 21.
अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी. मग या 14 षटक टाकण्यासाठी सज्ज आहे ते पंचवटी क्रिकेट क्लबच्या वतीनं जर्सी नंबर 3 चे खेळाडू सुबोध सर. मात्र पहिला चेंडू निर्धाव चेंडू होतोय. थोडंसं लेफ्ट विकेट मारा करताना टप्पा पडल्यानंतर हलकीचा हरकत घेतो टप्पा चेंडू आणि जातो तो इष्टकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा बॅट संपर्कामध्ये आलेला चेंडू मात्र लॉंगॉन क्षेत्रामध्ये मारलेला फटका. एक धाव पूर्ण खराब क्षेत्ररक्षण नाही मात्र एकच धाव. पुन्हा धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 22. 2 गडी बाद संगमनेर संघ. आता मात्र ऑफस्टॉमच्या भरपूर बाहेर होता. आपण या ठिकाणी अमोल पाठक सरांनी यावरती प्रहार केला. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जातो मात्र एक धाव. मोठा फटका निश्चित होता पण त्या ठिकाणी खेळाडू हजर असल्यामुळे चौकार या ठिकाणी मिळणं मुश्किल आहे संगमनेर संघाला. एक एक धावा या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करतायत. तर पुन्हा एकदा आता मारलेला स्कोअर लेग क्षेत्रामध्ये मारलेला फटका. एक धाव पूर्ण केली. दुसरी येण्याचा प्रयत्न धावपळीमध्ये बघूया दुसरी धाव होते की नाही. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावाच्या मध्ये पण धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 25. आता मात्र थोडासा गेअर बदलण्याचा निर्णय केलाय तो संगमनेर संघाने. चांगले क्षेत्ररक्षण झालेलं अमोल सरांकडे बघूया. चेंडू हातात आला असता तर निश्चित काहीतरी वेगळं समीकरण किंवा वेगळं चित्र या ठिकाणी बघायला मिळालं असं. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी अमोल सरांनी केलंय. पंचवटी नाशिक संघाचे खेळाडू अतिशय सिनियर खेळाडू अतिशय संघाला घेऊन चालतात आपल्या पूर्ण. आणि षटक संपते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी गमावत धाव संख्या आहे ती 26. या ठिकाणी 2 मिनिटाचा पाणी पिण्याचा ब्रेक. 24 चेंडूमध्ये 26 धावा झालेल्या आहेत. पाणी पिण्यासाठी या ठिकाणी 2 मिनिटाचा ब्रेक होईल. पाचच षटक घेऊन आले ते अमोल पवार पंचवटी संघाकडनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा कर. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धाव संख्या 4 गडी बाद. यानंतर अतिशय सुंदर असा सामना होतोय. सीडीएस नाशिक वर्सेस माडा नंदुरबार. सीडीएस नाशिक संघाने प्रथम सामना जिंकून या स्पर्धेला चांगली सुरुवात करून दिली आणि अतिशय सुंदर असं उत्साहाचं वातावरण सीडीएस नाशिक संघामध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळते. आत्मविश्वास या ठिकाणी बळावलाय सीडीएस संघाचा. दुसऱ्या सामन्यात बघूया कशी चुणूक दाखवत आहे सर्व क्रिकेट रसिकांना. या सर्व सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर प्रीमियर लीग या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसाचा ग्राउंड नंबर 2 वरचा हा तिसरा सामना खेळला जातोय. IMA संगमनेर वर्सेस पंचवटी क्रिकेट क्लब नाशिकच्या वतीने.
पंचवटी नाशिक क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत खऱ्या अर्थानं त्यांचा निर्णय हा खरा ठरण्याचा प्रयत्न होतोय. बघूया त्याने मारलेला मोठा फटका झेल घेण्याचा प्रयत्न पण बघूया पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षण करण्यामध्ये समाधान मानले, मात्र 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत संगमनेर संघाला आणि या 2 धावाच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ 39. अमोल पवार हो बॅटची किनार घेऊन चेंडू गेला दरम्यान क्षेत्रामध्ये, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे. एकच धाव. अमोल पाठक सर, अमोल पवार गोलंदाजी करताय, अमोल पाठक सर फलंदाजी करताय. 1-2 धावा घेऊन अमोल पाठक सर सुद्धा या ठिकाणी पूर्ण बॉडी थकवा या ठिकाणी जाणवतोय त्यांना. आता मात्र गॅप मध्ये गेलेला चेंडू एक धाव पूर्ण केली, दुसरी घेतो का काय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. मग या 2 धावेच्या मधून धाव संख्या होती ती 43 धाव संख्या. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातले. 7वं षटक टाकलं जात आहे अमोल पवार सरांकडनं अमोल पाठक सरांसाठी. लेफ्टामोर विकेट मारा करताना जोरदार प्रहार करायचा प्रयत्न, पण चेंडू पडल्यानंतर सरळ गेलाय तो इष्टका आणि या ठिकाणी झेलबाद स्क्वेअरला अंपायर. बॅटचा हलकीची किनार घेऊन चेंडू गेलाय तो इष्टकाच्या हातामध्ये आणि इष्टकाच्या काम पूर्णपणे आपलं बजावलंय. 5वा गडी बाद होतोय तो संगमनेर संघाचा. इष्टक्षणाचं काम करता येते पंचवटी क्रिकेट क्लब कडून स्वप्नील करपे. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पंचवटी क्रिकेट क्लबचे जे यष्टरक्षक आहे उत्कृष्ट 3 झेल पकडले एसटीच्या पाठीमागे आणि 2 धावबाद या ठिकाणी केलेले, म्हणजे चांगलं खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी घडलेलं आहे स्वप्नील करपे सरांकडनं. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट मारा करताना नवीन फलंदाजाचं नाव जोरदार प्रहार केलाय तो स्क्वेअरले क्षेत्रामध्ये. बघूया या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा या ठिकाणी होणार यात कुठली शंका नाही. 2 धावा पूर्ण. धाव संख्या आहे ती 45. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 5 विकेटच्या मोबदल्यात IMA संघानं 45 धावसंख्या उभारलेली आहे. तर अजून मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 45 धावसंख्या झाली 7 षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतर होणारा जो सामना आहे CDS नाशिक वर्सेस माडा नंदुरबार, या दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण आपली टीम लिस्ट घेऊन नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार करायचा प्रयत्न होता, पण चेंडूचा आणि बॅटचा कुठलाही संबंध या ठिकाणी बघायला मिळाला नाही. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतायत 15 नंबर घातलेली जर्सी उदय सर. आणि पुन्हा एकदा धाव चित यष्टी चित केलंय स्वप्नील करपे सरांनी. अतुल सरांना 6 गडी 7 या ठिकाणी विकेट पडले आहेत. 6 विकेट पडले आहेत. तो चाल पुढे, तू येतो मी तुझ्या पाठी मागून, अशी काहीतरी भूमिका संगमनेर संघाचे सर्व खेळाडू घेत आहे. तू चल मी तुझ्या पाठी मागून येतोय. पण जबाबदारी घेतली होती काही अंशी पाठक सरांनी. त्यावेळेस काहीतरी धाव संख्या हलती राहत होती, स्कोरबोर्ड हलता दिसत होता. त्यानंतर थोडीशी डगमगले पुन्हा शेवटच्या षटकामध्ये संगमनेर संघ. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये कुठली धाव या ठिकाणी अजून दिली नाही. ती उदय सरांनी यक्षरक्षणाचं काम करता येते स्वप्नील करपे सर.
2 वर्ष झाले ना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर रिस्ट्रक्शन या ठिकाणी स्वप्नील करपे सरांचं. माडा नंदुरबार कर्णधार आणि CDS नाशिक कर्णधाराने यायचे नाणेफेक करण्यासाठी. पहिली विनिंग या ठिकाणी संपत आलेली आहे. त्यामुळे पूर्व तयारी म्हणून आपण या ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेफेक करून पहिले घेत असतो. बघू या ठिकाणी जेल होतोय का आणि जेल सुटतोय. राहुल पाटील सरांनी या ठिकाणी जेल सोडलाय. दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अमोल पवार यांनी समजदारीचं क्रिकेट खेळलं आहे. स्टंप जाऊन एसटी जवळ जाऊन तिसरा धाव घेण्यामध्ये थांबवलंय ते फलंदाजाला आणि 7 विकेट या ठिकाणी मिळवल्या त्या पंचवटी संघाने. धावबाज केलंय. 2 धावा तर पूर्ण आहेत. बघू या किती धावसंख्या होती ती. 47 धावसंख्या झालेली आहे. 48 धावची जिंकण्याची गरज आहे ती पंचवटी संघाला. म्हणजे प्रति चेंडू 1 धाव आले ना. चला नंदुरबार, माडा नंदुरबार कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचे. CDS नाशिकचे कर्णधार आलेले आहेत या ठिकाणी. नंदुरबार आहे, संगमनेर खेळते. ठिकाणी टॉच केला जातोय. पुढील सामन्याचा CDS नाशिक वर्सेस नंदुरबार. बघूया टॉच कोण विन आहे. नंदुरबार आणि प्रथम क्षेत्रशंकर सर नंदुरबार. ओके. संगमनेर संघाचा एक खेळाडू समालोचन कक्ष द्यायचा आहे. संगमनेर काय दे तुम्हाला. या ठिकाणी संगमनेर संघाने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. संगमनेर संघाचे खेळाडू समालोचन कक्षच काढायचं. 1 मिनिट. संगमनेर चला फलंदाज पाठवायचे पंचवटी नाशिक. IMA संगमनेर संघाने क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. कृपया पंचवटी क्रिकेट क्लब नाशिक संघाच्या फलंदाजांनी समालोचन कक्ष जायचं आहे. राहुल पाटील आणि अमोल पवार सलामीची जोडी मैदानात. आणि सलामीची जोडीदार या ठिकाणी मैदानात उतरत आहेत. अमोल पवार आणि राहुल पाटील पहिल्या सामन्यात जिंकून अतिशय आत्मविश्वास बळावलाय. आता सुद्धा क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलाय. 7 गडी गमा मिळवत फक्त
47 धावा या ठिकाणी करून दिल्या संगमनेर संघाला. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति चेंडू 1 धावच्या सरासरीनं. पंचांना विनंती, सामना लवकर सुरू करून या ठिकाणी पुढील सामने घेण्यासाठी आपल्याला सहकार्य करायचं आहे. अंतिम या आजच्या दिवसातला जो अंतिम सामना पूर्ण 8 षटकांचा होईल अशा अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करून किंवा सहकार्य करून पूर्ण सामने वेळेत पूर्ण करायचे आहेत. सर्व संघांना सुद्धा विनंती आहे की पटपट आपण सुद्धा मैदानावरती हजर होत चला. सामना सुरू होण्याच्या तयारीमध्ये पहिले षटक टाकताय संकेत संगमनेर संघाकडनं. मग या संगमनेर संघ 48 धावा करण्यापासून थांबवतोय की नाशिकला, का नाशिक संघ 48 धावा किती षटकामध्ये पूर्ण करतायत निश्चित बघायला मिळेल. शेवटच्या धावेपर्यंत या ठिकाणी उत्कंठा सर्वांना लागून राहिलेली आहे. सामना सुरू होतोय. पंचांचा इशारा ठिकाणी होतोय. 48 चेंडूमध्ये 48 धावांची गरज. अमोल पवार आणि राहुल पाटील सलामीला आलेले लेफ्ट हँड आणि राईट हँड असं समीकरण या हो जोरदार फटका पॅव्हलियनच्या दिशेने आणि चेंडू पहिल्याच फटक्यावरती चौकार संपादन केला आहे आणि चांगली सुरुवात सलामीची म्हणावं लागेल ती अमोल पवारकडनं होताना नाशिक संघासाठी. पुढे चेंडू पुन्हा एकदा संकेतचा. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी. अमोल पवार जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो स्टंपच्या बाहेर. वाईट चेंडू. अवांतर धावेने पुन्हा नाशिक संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 5. अजूनही 43 धावांची गरज. 47 चेंडू आणि 43 धावांची गरज विजयासाठी नाशिक पंचवटी संघाला. पुन्हा एकदा राईटामोर विकेट मारा करताना संकेत. पुन्हा एकदा सेम लाईन. वाईट चेंडू. एक चेंडू आणि धाव संख्या आहे ती 6. म्हणजे जणू एक चेंडूवरती षटकार मारल्यासारखी या ठिकाणी धाव संख्या आहे. आता मात्र बघूया लॉंग ऑफला आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक डगमगला आहे. क्षेत्ररक्षण करताना चेंडू हळूहळू येतो सीमारेषे जवळ. चेंडू आलाय सीमारेषे जवळ. वाचवलाय जवळपास 2 धावा पूर्ण. चौकार जाता जाता अगदी 1 ते 1.5 इंचापासून वाचवलाय या क्षेत्ररक्षकाने. पण 2 धावसंख्या निश्चित मिळणार. दुविधा मनस्थितीमध्ये होता क्षेत्ररक्षक. झेल पकडू की क्षेत्ररक्षण करू. पण मात्र 2 या ठिकाणी धावसंख्या मिळाली आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या ती 8. हो जोरदार प्रहार. बघा झेल उडाला. झेल काढी क्षेत्ररक्षक. कोणी झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही तरी 1 धाव. धावसंख्या ती 9. अमोल पवार जोरदार प्रहार करायचा प्रयत्न करताय पण बॅटच्या किनार घेऊन चेंडू साईडला जातोय. पहिली षटक प्रगतीपथावरती संख्येच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या ती 9. अजूनही 39 धावसंख्येची गरज ती विजयासाठी पंचवटी नाशिक संघाला. संकेत गोलंदाजी करताय. स्ट्राईक गोलंदाज संगमनेर संघाकडनं. हो सुंदर पटका. बघा झेल होतोय का आणि पहिला प्रयत्न होता. दुसरा प्रयत्नामध्ये झेल सुटतोय. मात्र 1च धाव. पण सुंदर फटका होता. अष्टकोर क्षेत्रामध्ये.
धावसंख्या ती 10. पहिल्या षटक प्रगती पथकावर असताना सर्कल मर्या अंतर्गत खेळण्यात आलेल्या पहिल्या षटकामध्ये जोरदार प्रहार करायचा प्रयत्न करताय अमोल पवार आणि हो सुंदर मारलेले क्षेत्र आणि स्क्वेअर कट म्हणावा लागेल तो. खराब क्षेत्ररक्षण, खराब फेक, मात्र एक धाव. अजूनही षटक या ठिकाणी संपत नाहीये. 5 चेंडू झालेले, अजून शेवटचा चेंडू टाकणं बाकी आहे. धावसंख्येत वाढ आहे, धावसंख्या ती 11. शेवटचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू, बॅट किनार लागून चेंडू सरळ जातो षटकाच्या हातामध्ये. अमोल पाठक सरांनी कुठली चूक न करता जेल टिपलाय आणि पहिला गडी बाद होतो तो पंचवटी संघाचा. पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, धावसंख्या ती 11. तर नवीन फलंदाज येतो राहुल पाटीलच्या बदलीमध्ये पंकज. दुसरं षटक, पहिला चेंडू. अमोल पवार अतिशय सुंदर फलंदाजी करता येते. ऑफसाईडला पॉईंट क्षेत्रामध्ये मारलेला फटका, 2 धावा या ठिकाणी. अशीच जर खेळी खेळी तर या सामन्याच्या अंतिम क्षणापर्यंत राहू शकता अमोल पवार सर. या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होती ती 13. एक गडी बाद. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातला. हो, सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न. पूर्णपणे या ठिकाणी सन्मान दिलाय त्या चेंडूवरती. चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं. कारण खराब चेंडू वार करायचा असतो, चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं गरज असते. बघा, पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला आणि संधी पुढच्या चेंडूवरती उपलब्ध होती आणि जोरदार फटका मारण्यासाठी संधी मिळाली. त्याचा फायदा या ठिकाणी फलंदाजांनी घेतलाय. 2 धावा या ठिकाणी मिळवल्या. धावसंख्येत वाढ आहे. धावसंख्या आहे ती 15. एक गडी बाद. फलंदाजी करणाऱ्या संघाने पाणी रेडी ठेवायचंय. षटक संपल्यानंतर पाणी आतमध्ये न्यायचंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका मिळवला. क्षेत्रामध्ये उभ्या क्षेत्ररक्षण होतोय की नाही. चेंडू चालला हळूहळू सीमारेषे जवळ. क्षेत्ररक्षण होतंय. क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू थांबलाय. 2 धावा सुद्धा या ठिकाणी मिळालेल्या आहे. 2-2 धावेकडे कल आहे तो अमोल पवारचा. त्याची बॉडी लँग्वेज बघून असं वाटतं टेनिस क्रिकेट कमी आणि सीझन क्रिकेट जास्त खेळताय. पूर्णपणे चेंडूवरती लक्ष देऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. बघा, पुन्हा एकदा सन्मानपूर्वक पळून थोडा थकवा या ठिकाणी निश्चित अमोल पवार यांना जाणवतोय. एक धावेत भर, 18 धावसंख्या. एक गडी बाद. पंचवटी क्रिकेट क्लब नाशिक. आता मात्र उजव्या हाताचे फलंदाज स्ट्राईकला. 2 खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. बघा, जोरदार फटका आणि चेंडू सरळ जातोय तो. एक टप्प्यानंतर चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येत वाढ. धावसंख्या ती 22. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली एक गडी बाद 22. आणि पुन्हा
आमचे सर्वांचे लाडके आनंद सर आपल्याला हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्री आपल्याला ऐकवणार. मी पुन्हा माईकचा ताबा आनंद सरांकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद धनंजय लोखंडे सर. एक अष्टपैलू असे खेळाडू तुम्ही आहातच, पण एक अष्टपैलू असे एकदम कामगिरी करतायत. कधी अंपायरिंग, कधी स्कोरिंग आणि कधी समालोचननी सगळ्यांचं मन जिंकून टाकलं तुम्ही. धन्यवाद त्यासाठी. आणि पुढे आपण बघूया मॅच काय स्थितीवरती आहे. 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 22. 2 ओवर के समाप्ति का 22 रन, जो कि लक्ष्य है फिलहाल 48 रनों का, यानी कि 26 रनों की दरकार है अब जीतने के लिए 36 गेंदों में. तो बहुत ही बढ़िया पारी ये दोनों ही बल्लेबाज खेलते हुए. स्ट्राइक एंड पे मुझे लगता है अमोल है जो कि बाएं हाथ के डैशिंग बल्लेबाज है. गेंदबाजी भी काफी अच्छी करते हैं और बल्लेबाजी भी आक्रामक. एक चौके के साथ 15 रन पे बल्लेबाजी करते हुए संदीप पाटिल सर हमारे साथ यहाँ पे स्कोर स्टैटिस्टिशियन की भूमिका निभाते. ये भी एक ऑलराउंडर है. और ये देखिए फ्लिक ऑफ द रिस्ट और निकल गई 6 रनों के लिए. चारों खारे चित. क्या बेहतरीन बल्लेबाजी. अमोल इन एक्शन. इस 6 रनों के बदले स्कोर छलांग मारता हुआ दोबारा पहुंच चुका है 28 रनों पे. 28 रन ऑन द बोर्ड, चेजिंग अ टारगेट ऑफ 48 रन, जस्ट 20 runs away from a win. Brilliant batting on display from Amol at the non-striker, and it's Pankaj batting on 4 runs, whereas Amol is batting on 21. 2 wickets in that 21 runs scored has been brilliant from the first match itself. The first match of the team, he was the man of the match. Bowled brilliantly, batted brilliantly, fielded brilliantly. In action once again, Amol. The start, this is up in the air. Square leg fielder getting underneath. Oh, just couldn't get closer to that ball. Definitely it was a chance, but couldn't held on to it. Just a single nevertheless. Score moves on to 29. 29 on the board. On strike, Pankaj. Right. Left hand. Just a change, slight change in the fielding position. That's the right-hander batsman comes on strike. Short of line delivery, swiggle across, nicely played down the square leg region. Good piece of fielding there. No chance of a run. Brilliantly fielded there by the square leg fielder. Dot delivery. Is there any twist left in the match? Just 19 runs required. Quite a lot of deliveries. Wickets and wickets will get the fielding team back into the match. And definitely, as I was talking about wickets, there was a slight appeal, but denied by the umpire. Dot delivery. Back to back 2 dot deliveries. Good over this has been from Sanket. Giving his heart out there in the middle for this side. Going right arm over the wicket. This one is a slower one. Wanted to hit it out of the park. This time definitely there is a wicket. Second wicket down. That's what I was saying. Wickets, wickets and wickets will keep the fielding side on the match. Amol Padak, the wicket keeper, nicely held by the wicket keeper. You can watch it on that action replay. Sanket with the ball in his hand. Was a touch expensive in that first over. Gave away 9 runs. 11 runs in the first over. So back in the pavilion, Pankaj, new batsman coming in. Vishal, new batsman coming in. Just 19 requires to win. At the non-striker end, it's already Amol is there at the crease, batting on 22, holding 1 and end. If his wicket goes, then I believe it will be a match turner. Need to be extra cautious the fielding side.
Nicely played down to the deep backward point region for a single, opens his account. Vishal looks quite confident with that shot. Score moves on to 30. That's the end of the third over, going at round about 10 runs per over. Just require 18 runs to win of 30 deliveries. No need to panic right now for the batting side. It's quite easy out there. 18 runs to win of 30 deliveries. Rahul coming in to bowl the fourth over. Second over of his individual quota. This time nicely dabbed it away on the left side of the backward point fielder. Away they ran that single quite easily. 17 to win. Once again back on strike, Amol, dashing all-rounder player. (17 to win). Just a slight change in the fielding position, just as Amol, the left-hander, comes on strike. Short of line delivery. This is played nicely down to the mid-wicket region. Oh, should have been held. Would have been a match turner, but spilled it at the last moment. Twice lucky now, Amol. In the previous over, there was a catch at the square leg region. Couldn't hold on to it, and this time at the mid-wicket region. 2 times lucky. Short of line delivery. This was quite outside the off stump. Good delivery this. Good bowling this by Rahul. Kept it away from the batsman. 3 deliveries to go in this over. Still 16 runs away from a win. Short of line delivery this time. Nicely played with an angle bat. Down to the backward point region. Good fielding though. Just a single. 15 runs away from a win now. Quite a lot of deliveries left. 26 deliveries left and just 15 to get. This time Nasty swivel across, just played on the right hand side of the square leg region. Away she goes for the deep square leg region. Couple of runs quite easily taken by the batsman. 13 runs to win. Score quickly moves on to 35 on the board. Last delivery of the fourth over. 13 required. This time Suvelakos once again played nicely down the gap, vacant region between a deep square leg and deep fine leg. Away she goes for a boundary. At the end of the fourth over, it's 39 runs on the board. Just require 9 runs to win. Brilliant batting this has been from Amol. Proper orthodox cricket, good hand-eye coordination, hitting it with power sometimes, hitting it with the angle bat, hitting with straight bat. Looks a power-packed performer. Just 9 runs to win of 24 deliveries. Asking rate 2.30 per over. Sanjay coming in to bowl the fifth over of the inning. Going right arm over the wicket. Short of length delivery to start with. Just played. Open the face of the bat. Paid straight to the backward point fielder. Just an easy single. Quick call from both the batsmen. Good partnership this. Just 8 runs to win. Amol back on strike. Amol batting on 29 of just 14 deliveries. With 2 boundaries and a huge hit down to the long on region. This time once again played down on the onside. Down to the deep square leg region. It is racing towards the boundary. Great batting this. Moves on to 35 with that boundary Amol. Just 4 runs required to win. That is getting over quickly. Has any of the opportunities been taken, there would have been, I believe, lost a little bit of
twist in this match, not to be but. The luck stays with Amol. Four runs to win. Amol taking strike, taking guard once again. This time nicely bowled, just in the block hole. Just wanted to play it once again on the onside. Took the outer half of the bat, went down to the backward point region just for a single. 3 runs to win now. 45 on the board. Just in the 5th over, start of the 5th over, 45 on the board. 3 runs required to win this match. Shot of length delivery, just played with an angle bat, just away from the wicket keeper. Quite an easy single. 2 runs to win. Just we'll have to wait how does he finishes this match. Already it's clear because quite a lot of balls remaining. 21 balls remaining, I believe, in this match. So 20 balls remaining and just couple of runs left. Amol on strike. This is quite down the leg side, wide down the leg side. We are waiting for the umpire's call. It's a white ball. Scores are leveled. Just a single run to win. Amol on strike. Batting on 35. Batting on 34. This time once again wide down the leg side, and that ends this match with that extra run. Congratulations team Panchwati. Definitely, what a brilliant piece of batsmanship from Amol. Bowled brilliantly, now batted brilliantly for his 34 runs. I'll be back with the next match in a short while. Till then, stay tuned. You're watching Doctors Premier League State Championship.